सुकलेल्या झाडाला पाणी देऊन सरजूने दाखवलं कमाल. मिळालं त्याला सोन्याचं फळ, बदलून गेलं त्याचे हाल. लालचमध्ये येऊन किशोरने झाडावरती केलं वार. शिकलं त्याने सबक एक मोठा, वाईट असतं लालचचा व्यवहार. मेहनत, दया आणि खरेपणाने बदललं गावाचा हाल. जादू नाही पण खऱ्या मनामध्ये लपलं आहे खरं कमाल. खूप जास्त ऊन आहे. सरजूची झोपडी छोटी आणि खूप जुनी आहे. मातीच्या भिंतीमध्ये आता दरारे होती आणि वरून सुकलेलं गवतही पडत होतं आणि सगळीकडे धूळ होती. सरजू बेंचवरती बसला होता. तो आपल्या खाली हातांना बघत होता. तो खूप उदास बसला होता. चंपा झोपडीच्या बाहेर येते. तिने खूप फिका ड्रेस घातला होता. तिच्या हातामध्ये एक छोटासा मातीचा मटका होता. ती हळूहळू चालते की कारण पाणी पडलं नाही पाहिजे. ती आपल्या वडिलांजवळ बसते. ती बघते की सरजू खूप जास्त चिंतेत आहे. ती हलकसे हास्य देते कारण ते थोडे चांगलं महसूस करतील. सरजू सुकी चपाती उचलतो आणि त्याला त्याचे 2 हिस्से करतो. मोठा हिस्सा तो चंपाला देतो. चंपा चपातीला बघते आणि तिला माहिती आहे की त्याचे वडीलही खूप भुके आहेत. ती चपाती परत द्यायचा प्रयत्न करते पण सरजू नकार करतो. त्याला असं वाटतं की चंपा आधी जेवेल. चंपा बाळा, ही चपाती खाऊन आज आपल्याकडे फक्त एवढंच आहे. उद्या मी जंगलात जाईन ना, तेव्हा जास्त लाकडं घेऊन येईन आणि मग ती मी जेव्हा बाजारात विकेन तेव्हा आपण पोटभर जेवू शकू. नाही बाबा, तुम्ही खावा. तुम्ही दिवसभर काम करता. मला जोराची भूक नाही लागली आहे. देव आपली नक्कीच मदत करणार. तुम्ही चिंता नका करू. तू खूप चांगली मुलगी आहेस. तुझं बोलणं ऐकून मला खूप हुरूप येतो. फक्त थोडा धीर धर. चांगले दिवस नक्की येतील. चंपा मान हलवून मान्य करते. सरजूही तिच्याकडे बघून मान हलवतो. काही वेळानंतर सरजू रस्त्याने चालत होता. त्याच्या खांद्यावरती त्याची कुल्हाडी होती. तो एक मोठ्याशा घराच्या बाहेर किशोरला उभा बघतो. किशोर चमकदार कपडे घालून उभा होता. तो सरजूला बघून हसतो. किशोरला आपल्या पैशाचा दिखावा करायला चांगलं वाटायचं. तो सरजूच्या जुन्या कपड्यांकडे इशारा करतो आणि तोंड बनवतो. सरजू काहीच नाही बोलत. तो फक्त समोर चालत जातो. तो आपल्या बाजूवाल्यांशी भांडण नाही करू इच्छित आणि त्याला फक्त आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं होतं. अरे सरजू, कुठे चाललास फाटक्या कपड्याने? कदाचित आज पण तुला सुखीच लाकडं नशिबाला येणार आहेत. माझ्यासारखी मेहनत कर तर कदाचित तुला 2 वेळेचं अन्न मिळेल. सगळ्यांचं आपलं नशीब असतं किशोर भाऊ. मी माझ्या मेहनतीने खुश आहे. देव सगळ्यांचं भलं करेल. देव त्यांचंच भलं करतो ज्यांच्याकडे मेंदू असतो. जा, तू जाऊन लाकडच तोड. सरजू मजाकने दुखी होतो पण तरीही तो शांत राहतो आणि तो तिथून निघून जातो. काही वेळानंतर सरजू हिरवगार जंगलामध्ये जाऊन पोचतो. झाडं खूप उंच होते. त्याला पक्ष्यांची आवाज येतात. तो जमिनीवरती सुकलेले लाकडं बघत होता. तो हिरवं झाडांना कापायला नव्हता बघत. तो जंगलाचा सन्मान करतो पण त्याला खूप गरमी होत होती. तो चेहऱ्यावरचा घाम पुसतो आणि तो खूप साऱ्या मोठ्या झाडांपासून जातो तर त्याला तेवढ्यातच काहीतरी वेगळं दिसतं. एक छोट्याशा खाली जागेवरती एक झाड उभा होता. तो खूप जास्त बिमार दिसत होता. त्याच्यावरती एकही हिरवं पान नव्हतं. त्याचे फांद्या खूप जास्त पतली. असं वाटतंय ते पूर्णपणे सुकत चाललं आहे. त्याच्या आजूबाजूला जमीन खूप सुकलेली आणि कडक होती. सरजू थांबतो. तो सुकलेल्या झाडाला बघतो. त्याच्या मनामध्ये खूप जास्त दुःख होतं. तो आपलं थकावट विसरून जातो आणि आपली भूक सुद्धा. तो त्या झाडाची मदत करायला इच्छुक होता. तो झाडाच्या फांदीला हात लावतो आणि ते झाड खूप जास्त त्याला गरम वाटतं. हे बिचारं झाड तर पाण्याविना सुकून गेलंय. जंगलाच्या या कोपऱ्यामध्ये याला कोणी पाणी नाही दिलं. जर मी याला मदत नाही केली तर हा आज पूर्ण सुकून जाईल. मला याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. सरजू तिथे पाणी शोधण्यासाठी समोर जातो. सरजूला एक छोटीशी नदी भेटते. पाणी सुंदर आणि थंड होतं. त्याच्याजवळ कोणती बालटी नव्हती. त्याच्या हातामध्ये फक्त एक छोटासा मटका होता. तो त्यामध्ये पाणी भरतो आणि तो लगेचच धावत त्या सुकलेल्या झाडाकडे जातो. तो पेडच्या आतमध्ये पाणी टाकतो. तो कित्येक वेळा त्या रस्त्यावरती नदी आणि झाडाच्या मध्ये धावतो
तो खूप जोरजोरात धावतो. त्याचा श्वासही आता जोरात होत होता. त्याचे पायही दुखतात, पण तो एक क्षणही थांबत नाही. तो मटका भरतो आणि झाडाजवळ येऊन पाणी देतो. तो कित्येक वेळा हेच करत राहतो. तो झाडाजवळ असलेले सुकलेले पान हटवतो. तो मातीमध्ये गहरा गड्डा बनवतो की ते पाणी तिथेच थांबलं पाहिजे. तो झाडाशी बोलतो. तो झाडाला एका लहान मुलासारखा सांभाळतो. त्याला उमेद आहे की हे झाड वाचणार. थोडं आणखी पाणी पी मित्रा, मी तुला मरू नाही देणार. बस थोडीशी हिंमत ठेव. उद्या मी पुन्हा येईन आणि येताना खूप सारं पाणी घेऊन येईन. तू नक्कीच बरा होणार आहेस. आता झाड पूर्णपणे थोडंसं ताजं आणि सुकलेलं नव्हतं वाटत. सर्जू एक झाडाच्या खाली सावलीमध्ये बसतो. तो खूप थकला होता. तर तेवढ्यातच त्या सुकलेल्या झाडामधून एक सोनेरी रोशनी बाहेर येते. ती रोशनी खूप सुंदर होती. सर्जू हैराण होतो. तो उभा राहतो आणि आपले डोळे पुसतो. त्याला असं वाटतं की कदाचित त्याने काहीतरी चुकीचं बघितलं असेल. त्या रोशनीमधून एक म्हातारा व्यक्ती येतो. त्याची लंबे सफेद दाढी होती. त्याने चमकदार एक सफेद वस्त्र घातलं होतं. त्याचा चेहरा खूप शांत आणि उत्सुक होता. तो एक साधू होता. तो सर्जूला बघून हसतो. त्याच्या मागे असलेलं सुकलेलं झाड अचानक खूप जास्त हिरवगार होतं. एका क्षणातच त्याच्यावरती खूप जास्त पानं येतात. सर्जू घाबरतो. तो एक पाऊल मागे जातो. तेवढ्यातच तो म्हातारा व्यक्ती आपला हात उचलतो. घाबरू नकोस सर्जू, मी या जंगलाचा देवता आहे. मी तुझी दया पाहिली आहे. तू स्वतः उपाशी होतास, पण तरीही तू या झाडाचा जीव वाचवलास. तुझ्या निस्वार्थ भावनेने मला प्रसन्न केलं आहे. नमस्कार बाबा, मी फक्त तेच केलं जे बरोबर वाटलं. कोणाची तहान भागवणं हा माझा धर्म आहे. तुम्ही कोण आहात? मी तुझी परीक्षा घेत होतो. हे झाड आतापासून तुझं नशीब पालटेल. हे कुणी साधारण झाड नाहीये, हे एक जादुई झाड आहे. साधू आता आपल्या दांडूने त्या झाडाला स्पर्श करतो. छोटे छोटे पिवळ्या कलरचे फळं येतात. हे साधारण फळ नव्हते, तर ते चमकणारे सोन्याचे फळ होते. सर्जूला आपल्या डोळ्यांवरती विश्वास नाही होत. त्याने ह्याच्या आधी कधी सोनं नव्हतं बघितलं. तेवढ्यातच एक सोन्याचं फळ पडून सर्जूच्या हातावर येतं. तो खूप भारी होता. साधू सर्जूला एक चेतावणी देतो. हे घे सर्जू, तुझ्या प्रामाणिकपणाचं हे फळ आहे. हे झाड तुला प्रत्येक आठवड्याला एक सोन्याचं फळ देईल. परंतु लक्षात ठेव, लोभी कधी नको बनूस. जर तू लोभी झालास तर हे झाड पुन्हा सुकून जाईल. याला दुसऱ्याच्या मदतीसाठी वापर कर. बाबा, मी तुम्हाला वचन देतो, मी या सोन्याचा वापर फक्त माझ्या गरजा आणि दुसऱ्यांना मदत करण्यासाठीच करेन. तुमचे खूप खूप धन्यवाद. एवढं बोलून साधू हवेमध्ये गायब होऊन जातो. सर्जू तिथेच उभा राहतो, हैराण आणि चूप. संध्याकाळी सर्जू घरी येतो. तो खूप खुश होता. सर्जू चंपाला सोन्याचं फळ दाखवते. चंपा हैराण होते. ती सोन्याला स्पर्श करते. तिला असं वाटतं हे चमत्कार आहे. दोघही जण सोबत बसतात आणि विचार करतात की या सोन्याचं काय करायचं. बाबा, काय हे खरंच सोनं आहे? आता आपल्याला कधी उपाशी नाही राहावं लागणार. आपण आपली छत ठीक करूया आणि नवीन कपडेही आणू. हो बाळा, पण बाबा म्हणाले आहेत की आपल्याला लोभीपणा नाही करायचा आहे. आपण तेवढंच घ्यायचंय जेवढी आपल्याला गरज आहे. उरलेलं आपण गरिबांमध्ये वाटून टाकायचं. चंपा हा मध्ये मान हलवते. त्या तिथेच तो दिवस संपून जातो. दुसऱ्या सकाळी सर्जू बाजारात जातो. तर एक सोन्याचा तुकडा तो विकतो. त्याला खूप सारे पैसे भेटतात. तो तांदूळ आणि डाळीचे गोणी विकत घेतो. तो ताजे फळ आणि भाज्याही घेतो. घरी येताना तो गावातल्या गरीब लोकांच्या दरवाजावर जातो. तो त्यांना जेवण आणि काही सिक्के देतो. काका, हे घ्या थोडे पैसे आणि राशन. आता तुम्हाला उपाशी राहावं नाही लागणार. देव सगळं काही ठीक करेल. तू खूप चांगला मुलगा आहेस राजू. देव तुझं कायम भलं करो. तुझ्यामुळे आज माझ्या घरात चूल पेटणार आहे. सर्जूला आतमधून खूप आनंद होतो.
त्याला लोकांची मदत करायला आवडतं. त्याच क्षणामध्ये किशोर सर्जूला बघत होता. तो बघतो की सर्जू पैसे देत होता. त्याला खूप जास्त जलन होते. तो विचार करतो की एक गरीब व्यक्ती एवढा श्रीमंत कसा बनला. त्याला असं वाटतं की त्याला काही खजाना भेटला असेल. त्याला हे राज माहिती करून घ्यायचं होतं. हा सर्जू तर एका रात्रीत श्रीमंत झाला. नक्कीच ह्याच्याकडे एखादा खजिना असणार. मला शोधूनच काढावं लागेल. तो रागामध्ये आपलं डोकं हलवतो. रात्रीला सर्जू आपल्या घराच्या बाहेर निघतो. त्याच्या हातामध्ये एक मोठा थैला होता. तो चारीकडे बघतो. कोणी त्याला बघत तर नाही आहे. जेव्हा त्याला असं वाटतं की कोणी नाही बघत तर तो समोर निघून जातो. पण झाडाच्या मागे किशोर लपलेला होता. तो चुपचाप सर्जूच्या मागे चालत जातो. सर्जू त्या जादुई झाडाच्या जवळ पोहोचतो. त्याला नसतं माहिती की किशोर त्याच्या मागे आहे. तो झाडाच्या जवळ थांबतो आणि त्याला दोनदा थपथपवतो. तो थोड्या वेळातच एक सोन्याचा फळ खाली पडतो. सर्जू त्याला उचलून आपल्या थैलीमध्ये ठेवतो आणि तिथून निघून जातो. किशोर हे सगळं बघून तिथे उभा राहतो. त्याच्या डोळ्यांमध्ये आता लालच होती. हो, कळलं मला. हे तर सोन्याचं झाड आहे. मी ह्याला चोरून घेतो आणि इथला सगळ्यात जास्त श्रीमंत बनतो. हे बोलून तो थोड्या वेळपर्यंत विचार करतो. आता मी या झाडाला कापून सगळं सोनं काढून घेतो. मग मला कोणासमोर हात पसरवावा लागणार नाही. हे सगळं सोनं माझं आहे. तो नियमांची पर्वा नाही करत. त्याला फक्त श्रीमंत बनायचं होतं. आणि दुसऱ्या रात्री किशोर कुल्हाडी घेऊन त्या झाडाजवळ जातो. तो कुल्हाडीला वरती उचलतो आणि पूर्ण ताकदीने त्या झाडावर वार करतो. पण ते झाड नाही तुटत, तर ते जोरात हलायला लागलं आणि आकाशामध्ये एक मोठी गरजेचा आवाज येतो. सोन्याचे फळ आता काळ्या दगडामध्ये परिवर्तित झाले. ते झाड खूप रागात दिसते. त्या तेवढ्यातच सर्जू तिथे धावत येतो आणि किशोरला कुल्हाडीसोबत बसतो. तो झाडाला हलताना बघतो. त्या झाडाची फांद्या आता सापासारखी झाली होती आणि त्याने किशोरला पूर्णपणे जखडलं होतं. किशोर फसून जातो. तो मदतीसाठी ओरडतो. तो खूप जास्त घाबरला होता. फांदी खूप जास्त कसून त्याला पकडलेली होती. वाचव, वाचव, सर्जू, मला वाचव. हे झाड मला मारून टाकेल. माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर. एवढ्यातच तिथे साधू प्रकट होतो. आता तो खूप रागात होता. त्याच्या डोळ्यामध्ये खूप जास्त राग दिसतो. तो आपले दांडे किशोरकडे उचलून इशारा करतो. लोभी माणसा, तू तुझ्या लोभापायी या पवित्र झाडावरती घाव घातलास. तुला याची शिक्षा नक्की मिळणार. तेवढ्यातच सर्जू समोर येतो आणि आपल्या घोट्यांवरती बसतो. बाबा, कृपया करून याला सोडून द्या. याला आपली चूक कळली आहे. लोभाने ह्याची बुद्धी भ्रष्ट केली होती. तुम्ही याला आणखी एक संधी द्या. साधू सर्जूकडे बघतो आणि बघतो की सर्जू अजूनही दयाळू आहे. किशोरला एक शेवटचा मौका द्यायचा प्रयत्न करतो. तो आपला दंड फिरवतो आणि त्या झाडाच्या फांद्या आता किशोरला सोडून देतात. तो किशोर जमिनीवरती पडतो. फक्त तुझ्या सांगण्यावर मी याला सोडतोय सर्जू. किशोर, लक्षात ठेव, जो दुसऱ्यांचं वाईट बघतो त्याचं कधी भलं होत नाही. तुषारला लगेचच आपली चुकी समजते. तो घुटण्यांवरती बसतो आणि माफी मागतो. बाबा, सर्जू, मी माझ्या या दुष्कर्मासाठी तुमच्याकडे माफी मागतो. मी तुम्हाला वचन देतो, मी पुन्हा कधी लोभीपणा नाही करणार आणि सर्वांची जितकी शक्य होईल तितकी मदत करेन. साधू सहमतीमध्ये मान हलवतो आणि परत एकदा हवेमध्ये गायब होऊन जातो. सर्जू आणि किशोर एकमेकांना बघत होते. किशोरच्या चेहऱ्यावरती त्याचा पछतावा पूर्णपणे दिसत होता. आणि इथेच ही रात्र संपून जाते. दुसऱ्या सकाळी सूर्य निघतो. तो जादुई झाड आता पूर्णपणे आनंदित आणि हिरवागार होता. किशोर सर्जूच्या घरी येतो. तो आता खूप जास्त विनम्र होता. त्याने चमकदार कपडे नव्हते घातले. तो सर्जूसाठी काहीतरी घेऊन येतो. तो सर्जू आणि चंपाला माफी मागतो. सर्जू भाऊ, मला माफ कर. तू
माझा जीव वाचवलास जेव्हा मी तुझं वाईट करत होतो. आता मी तुझ्यासारखाच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन. आता आपण सगळे मिळून गावाची प्रगती करू. सगळे मिळून मिसळून राहू तर आनंदच वाढेल. सरजू हसतो आणि त्याला मिठी मारतो. आता ते दोघेही जण मित्र बनले होते. मी आता गावामध्ये सगळ्यांना मदत करेन आणि मी माझं पहिलं काम सुद्धा विचार करून ठेवलं जे मी तुझ्यासोबत करू इच्छितो. ते काय आहे? गावातल्या मुलांसाठी एक मोफत शाळा ज्याने आपल्या गावातल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जाण्याची गरज नाही लागणार. सरजू लगेचच आनंदित होतो आणि हा मध्ये आपलं डोकं हलवतो. चंपा हे सगळं बघून खूप आनंदित होते. तिला माहिती आहे की जादुई झाडाने त्याला खूप चांगला सबक दिला आहे. काही दिवसानंतर सरजू आणि किशोर मिळून नवीन बनलेल्या शाळेचं उद्घाटन करतात. गावातले सगळे लोक आनंदित होते. सरजू आणि किशोर सोबत मिळून काम करत होते. मुलं शाळेमध्ये बसून पुस्तक वाचत होती. तो जादुई झाड अजूनही प्रत्येक हप्त्याला एक सोन्याचा फळ देतो. सरजू त्याचा उपयोग शिक्षकांना ते फळ देऊन त्याच्या बदल्या पुस्तक घेण्याचा प्रयत्न करतो. गाव आता गरीब नाही राहिलं आणि एके दिवशी चंपा आणि सरजू थोडे लांब उभे राहून गावातल्या शाळेला बघत होते. चंपाने शाळेचा युनिफॉर्म घातला होता. हे बघा बाबा, आपलं गाव आता किती बदललं आहे. सगळी मुलं शिकतायत आणि खूप आनंदाती आहे. हे सर्व त्या जादुई झाडामुळे झालं आहे. हो बाळा, पण खरी जादू तर सगळ्यांची मेहनत आणि चांगल्या मनामध्ये आहे. जेव्हा आपण लोभीपणा सोडतो तेव्हा सगळं जादुई वाटू लागतं. नेहमी लक्षात ठेव बाळा, खरी संपत्ती सोनं नाही, आपला चांगुलपणा आहे. हा बाबा, मी नेहमी तुमचं बोलणं लक्षात ठेवीन. यानंतर चंपा शाळेत निघून जाते आणि इथेच आपली गोष्टही संपून जाते.